ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंचकोटी पुरोहित संघ त्याचबरोबर नाणिक पीठाचे वैष्णव संप्रदायातले श्रीमद रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, आम्ही सर्वजण गंगा गोदावरीचा हा महोत्सव जो आहे हा अनादिकालापासून होतो. माघ शुद्ध दशमीला दुपारी 12 वाजता ब्रह्मगिरीवर गौतम ऋषींच्या तपश्चर्येतून गोदावरी प्रगट झालेली आहे आणि संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं या यांनी ती गोदावरी वृद्ध गोदावरी म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन महातीर्थ जे आहेत ते गोदावरी आहेत. त्याच्यानंतर काही हजार वर्षानंतर भगीरथ राजांनी उत्तरेमध्ये तपश्चर्या करून आणली ती गंगा. गंगेची ही मोठी बहीण आहे म्हणून काशी यात्रा करून आल्यावर आपण गंगा भेट करायला इथे येत असतो. तर त्या गोदावरीचा हा जन्मोत्सव आज आपण पुरोहित संघाच्या माध्यमातून सर्व भक्तांचं परिवारांचं कल्याण व्हावं, त्याचबरोबर जगाचं विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून हा प्रतिपदा ते द्वादशीपर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करीत असतो. याच्यामध्ये कीर्तन, प्रवचन, त्याचबरोबर यज्ञ, यावेळेस शतचंडी यज्ञ आहे आणि या सर्वाचा जो मुख्य दिवस आहे तो आहे उद्या माघ शुद्ध दशमी दुपारी 12 वाजता या ठिकाणी 10:30 ते 12 वाजेपर्यंत गोदावरीचं जन्मचे आख्यान लावलं जाईल. त्यावेळेस जन्म कसा झाला गोदावरीचा, त्यावेळची परिस्थिती, कसं हे गौतम ऋषींनी तपश्चर्या कशी केली, हे सर्व आख्यान हे 10:30 ते 12 होईल. बरोबर 12 वाजता गोदावरीला अगोदर पडदा लावलेला असतो. अगोदर महापूजा होती, तो पडदा बरोबर 12 वाजता बाजूला होईल आणि गुलाल व पुष्पवृष्टी होऊन गोदावरीचा घंटानाद होईल आणि गोदावरीचा हा जन्मोत्सव त्यावेळेस साजरा केला जाईल. त्यानंतर संध्याकाळी हे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज जी आहेत त्यांची भव्य शोभायात्रा निघणार आहे. ती कालिकेपासून निघून रविवार कारंजावरनं मालेगाव स्टँडवरनं रामकुंडावर येणार आहे. रामतीर्थावर आल्यावर त्यांच्याकडनं गोदावरीची महापूजा होणार आहे आणि महापूजा झाल्यावर संध्याकाळी 7 वाजता गंगेची महाआरती होणार आहे आणि या आरतीमध्ये हजारो भाविक हे सहभागी होणार आहे. पुरोहित संघाच्या वतीने सर्वांना एक आवाहन करण्यात येत आहे की दरवर्षी माघ शुद्ध दशमीला संध्याकाळच्या वेळेस महिला हे आपल्या घरून निरांजनी कोयरी घेऊन येत असतात. तर आपण सुद्धा निरांजनी व कोयरी घेऊन यावं आणि गंगेची सामुदायिकपणे सगळ्यांनी आरती करावी आणि त्याच्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचं या सर्वांचा भक्तांना प्रबोधन होणार आहे, प्रवचन होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. यज्ञाची पूर्णाहुती 30 तारखेला दुपारी 3 वाजता होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मिरवणूक निघते आणि अवभृत स्नान होईल. अवभृत स्नान झाल्यावर महाप्रसाद होईल. अशा प्रकारचा हा भरगच्च गोदावरीचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी नाशिककरांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला जी इच्छा असेल ती या ठिकाणी सेवा करू शकतात. यज्ञयागासाठी सुद्धा काहीचं शुद्ध तूप, बाकीचं यज्ञ सामुग्री आणि रोख आपल्याला जर काही सेवा करायची असेल, टेबल आहे, पावती पुस्तक आहे, आपण सर्व याच्यात सहभागी होऊ शकतात. संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं, नाशिकची उन्नती व्हावी अशी पुरोहित संघाच्या वतीने या ठिकाणी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा मुख्य प्रधान संकल्प हा असतो. धन्यवाद सर्वांना.